Hello everyone, welcome back to the class of physics by Amol sir. The finance and the easiest way to learn the concept of physics in this lecture. So dear student, in the previous lecture we have done the fundamental quantities and units. And now in this lecture we are going to discuss about the new topic of units and measurement. That means supplementary units. There are two supplementary units. First is a plane angle and it is denoted by d theta. And then second one is a solid angle and it is denoted by d omega. Okay. विद्यार्थी मित्रांनो, प्रीवियस लेक्चर मध्ये आपण फंडामेंटल क्वांटिटीज अँड युनिटचा स्टडी केला. म्हणजे प्रीवियस लेक्चर मध्ये आपण जे 7 फंडामेंटल युनिट होते तर त्या 7 फंडामेंटल युनिटचा प्रीवियस लेक्चर मध्ये स्टडी केलाय. त्यानंतर आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला जे दोन सप्लिमेंटरी युनिट असेल तर त्या दोन सप्लिमेंटरी युनिटचा स्टडी करायचा आहे. त्यातला जो फर्स्ट युनिट असेल तर तो म्हणजे प्लेन अँगल आणि प्लेन अँगल आपण हा d थीटा ने डिनोट करत असतो. त्यानंतर जो सेकंड सप्लिमेंटरी युनिट असेल तर तो म्हणजे सॉलिड अँगल आणि सॉलिड अँगल आपण हा d ओमेगा ने डिनोट करत असतो. मग विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला प्लेन अँगल आणि सॉलिड अँगलची जी कन्सेप्ट असेल तर त्या कन्सेप्टचा स्टडी करायचा आहे. त्यानंतर प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल मधला जो डिफरन्स असेल तर त्या डिफरन्सची स्टडी आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये करायची आहे. मग सगळ्यात आधी बघा, जो फर्स्ट सप्लिमेंटरी युनिट असेल तर त्या फर्स्ट सप्लिमेंटरी युनिटची जी कन्सेप्ट असेल, जी डेफिनेशन असेल, त्यानंतर प्लेन अँगलचा जो स्टँडर्ड फॉर्म्युला असेल तर त्याचा स्टँडर्ड फॉर्म्युला आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. मग हा जो फर्स्ट सप्लिमेंटरी युनिट असेल तर तो म्हणजे प्लेन अँगल आणि प्लेन अँगल आपण हा d थीटा ने डिनोट करत असतो. मग आपल्याला सगळ्यात आधी प्लेन अँगलची डेफिनेशन असेल तर त्या प्लेन अँगलच्या डेफिनेशनचा स्टडी करायचा आहे. लेट्स सी द डेफिनेशन ऑफ प्लेन अँगल. द रेशो ऑफ length of arc of a circle to the radius of a circle is called as plane angle. This is the simple definition of a plane angle. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, प्लेन अँगलच्या डेफिनेशन मध्ये काय म्हटलंय की द रेशो ऑफ लेंथ ऑफ आर्क ऑफ अ सर्कल टू द रेडियस ऑफ अ सर्कल इज कॉल्ड एज प्लेन अँगल. मग विद्यार्थी मित्रांनो, प्लेन अँगलची जी कन्सेप्ट असेल तर ती प्लेन अँगलची कन्सेप्ट आपल्याला एका डायग्राम थ्रू अंडरस्टँड करून घ्यायची. सपोज हा एक सर्कल आहे, ठीक आहे ना. द बाउंड्री लाइन ऑफ अ सर्कल इज कॉल्ड एज सर्कम्फरन्स. ही जी बाउंड्री लाइन असेल तर त्या बाउंड्री लाइनला आपण म्हणतोय सर्कम्फरन्स आणि त्या सर्कलचा सेंटर मी पॉइंट ऑफ ओ ने डिनोट करून दिलाय. ठीक आहे. त्यानंतर सर्कलच्या सर्कम्फरन्स वरती पॉइंट ऑफ ए ला एक ऑब्जेक्ट प्लेस करून दिलाय. सर्कलच्या सर्कम्फरन्स वरती पॉइंट ऑफ ए ला एक ऑब्जेक्ट प्लेस करून दिलाय. देयरफॉर सर्कलच्या सेंटर पासून तर त्या पार्टिकल पर्यंत जी पोझिशन असेल तर त्या लाईनला मी रेडियस r ने डिनोट करून दिलं. द लाईन जॉइनिंग बिटवीन द सेंटर अँड द पोझिशन ऑफ द पार्टिकल इज कॉल्ड एज रेडियस. म्हणजे त्या सर्कलच्या सेंटर पासून तर त्या पार्टिकलच्या पोझिशन पर्यंत जी लाईन असेल तर त्या लाईनला आपण रेडियस r म्हणतोय. ठीक आहे. त्यानंतर हा पार्टिकल किंवा हा ऑब्जेक्ट पॉइंट ऑफ ए पासून सर्कलच्या सर्कम्फरन्स वरती पॉइंट ऑफ ए पासून निघाला आणि पॉइंट ऑफ बी ला जाऊन स्टॉप झाला. ठीक आहे ना. मग जेव्हा हा पार्टिकल हा ऑब्जेक्ट पॉइंट ऑफ ए पासून पॉइंट ऑफ बी ला गेला तेव्हा पॉइंट ऑफ ओ पासून तर पॉइंट ऑफ बी पर्यंत आपण जी लाईन ड्रॉ करू तर त्या लाईनला सुद्धा आपण रेडियस r म्हणतो. कारण की सर्कलच्या सर्कम्फरन्स वरती फिरणारा कुठलाही ऑब्जेक्ट असेल तर त्या ऑब्जेक्ट मधली असलेली जी रेडियस असेल तर ती रेडियस कॉन्स्टंट रेडियस असेल. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा, हा पॉइंट ऑफ ए पासून स्टार्ट झाला आणि पॉइंट ऑफ बी ला तो स्टॉप झाला आणि तो पॉइंट ऑफ ए पासून पॉइंट ऑफ बी ला गेला तर पॉइंट ऑफ ए पासून तर पॉइंट ऑफ बी ला गेल्यानंतर त्याने एक सर्क्युलर पाथ कंप्लीट केलाय. ठीक आहे. तो सर्क्युलर पाथ एका सेगमेंट वरती त्याने कव्हर अप केलाय. मग हा जो सेगमेंट ऑफ सर्क्युलर पाथ असेल तर त्या सेगमेंट ऑफ सर्क्युलर पाथला आपण म्हणतोय आर्क. ठीक आहे ना. आर्क म्हणजे काय बरं, द सेगमेंट ऑफ अ सर्क्युलर पाथ इज कॉल्ड एज आर्क असेल. मग त्याने ए पासून तर बी पर्यंत जी लेंथ कव्हर अप केली तर ती म्हणजे ds इतकी असेल. आपण त्याला डिस्प्लेसमेंट जरी म्हटलं तरी चालेल. म्हणजे त्या ऑब्जेक्टने पॉइंट ऑफ ए पासून तर पॉइंट ऑफ बी पर्यंत डिस्प्लेसमेंट कव्हर अप केले तर ते डिस्प्लेसमेंट ds इतकं त्याने डिस्प्लेसमेंट कव्हर अप केले. त्याने ते जे डिस्प्लेसमेंट कव्हर अप केले तर त्याने ते डिस्प्लेसमेंट एका सेगमेंट वरती कंप्लीट केलंय आणि सेगमेंट ऑफ अ सर्क्युलर पाथ इज कॉल्ड एज आर्क असेल. ठीक आहे. म्हणजे हा आर्क असेल आणि आर्क वरती असलेली जी लेंथ असेल तर ती लेंथ आपल्याला ds इतकी मिळते. त्यानंतर
हा ऑब्जेक्ट पॉइंट ऑफ ए पासून तर पॉइंट ऑफ बी पर्यंत गेला तर त्याने एका आर्क वरती ds इतकी लेंथ कव्हर अप केली, कंप्लीट केली. त्याच वेळी त्याने हा जो सर्कलचा सेंटर असेल तर त्या सर्कलच्या सेंटरकडे त्याने एक अँगल जो सबटेंड केलाय, तर त्या सबटेंड केलेल्या अँगलला आपण म्हणतोय डी थिटा अँगल. आणि हा जो डी थिटा अँगल असेल तर त्या डी थिटा अँगलला आपण म्हणतोय प्लेन अँगल असेल. ठीक आहे, हा जो असेल तर ह्याला आपण प्लेन अँगल म्हणतोय, प्लेन अँगल. ठीक आहे ना, दॅट विल बी द प्लेन अँगल. म्हणजे सर्कलच्या सर्कम्फरन्स वरती पॉइंट ऑफ ए पासून तर पॉइंट ऑफ बी पर्यंत त्याने डिस्प्लेसमेंट कव्हर अप केले. ते डिस्प्लेसमेंट त्याने एका सेगमेंट वरती केले. द सेगमेंट ऑफ अ सर्क्युलर पाथ इज कॉल्ड ॲज आर्क असेल. म्हणजे हा ए पासून तर बी पर्यंत त्याने जो पाथ कव्हर अप केलाय तर त्या पाथला म्हणतोय आपण आर्क. ठीक आहे, त्याने जर या ठिकाणी आर्क वरती जर त्याने डिस्प्लेसमेंट कव्हर अप केलं म्हणजे त्याने लेंथ कव्हर अप केली तर त्याने त्या सर्कलच्या सेंटरकडे डी थिटा इतका अँगल त्याने सबटेंड केलाय. मग हा जो डी थिटा अँगल असेल तर त्या डी थिटा अँगलला आपण म्हणतोय प्लेन अँगल. ठीक आहे, मग देअरफॉर आता ह्या ठिकाणी बघा, हा जो प्लेन अँगल असेल तर हा प्लेन अँगल 2 डायमेन्शनल असेल, 2 डायमेन्शनल अॅनालॉगस असेल. प्लेन अँगल हा 2 डायमेन्शनल अॅनालॉगस असेल. देअरफॉर डी थिटा इज इक्वल टू प्लेन अँगल इज इक्वल टू, आता डेफिनेशन काय म्हणते की द रेशो ऑफ लेंथ ऑफ आर्क. रेशो म्हणजे काय बरं की डिवायडेशन करणे. द रेशो ऑफ लेंथ ऑफ आर्क, मग डी थिटा इज इक्वल टू लेंथ ऑफ आर्क. ठीक आहे ना, रेशो म्हणजे डिवायडेशन करणे, डिवाइड करून दिलं. मग डिवाइड कोणाला करायचं तर रेशो ऑफ लेंथ ऑफ अ सर्कल टू द रेडियस, म्हणजे लेंथ ऑफ आर्क डिवाइडेड बाय रेडियस. कारण की रेशो म्हटलं म्हणजे लेंथ ऑफ आर्क डिवाइडेड बाय रेडियस करावं लागेल. मग लेंथ ऑफ आर्क डिवाइडेड बाय रेडियस, therefore d theta is equal to आता लेंथ ऑफ आर्क म्हणजे हा आर्क असेल तर सेगमेंट ऑफ सर्क्युलर पाथ इज इक्वल टू किंवा इज कॉल्ड ॲज आर्क म्हणतोय. मग त्या आर्क वरती त्यांनी किती लेंथ कव्हर अप केली बरं, त्याने ds इतकी त्याने त्या ठिकाणी लेंथ कव्हर अप केली. मग लेंथ ऑफ आर्क इज इक्वल टू ds. therefore ds अपॉन रेडियस किती बरं त्याच्यातली, हे रेडियस r असेल. मग याला रेडियस r ने रिप्रेझेंट करून दिलं. therefore d theta is equal to ds upon r. ठीक है ना, प्लेन एंगल इज इक्वल टू लेंथ ऑफ आर्क अपॉन रेडियस. ओके, therefore it is measured in radian. ठीक है ना, हा जो प्लेन अँगल असेल तर त्या प्लेन अँगलचं मेजरमेंट आपण रॅडियन मध्ये करतोय. किंवा इन शॉर्ट त्याला तुम्ही रॅड जरी लिहिलं किंवा रॅड जरी त्याला त्या ठिकाणी मेन्शन केलं तरी चालेल. ठीक आहे, मग जो डी थिटा अँगल असेल तर तो म्हणजे प्लेन अँगल इज इक्वल टू लेंथ ऑफ आर्क अपॉन रेडियस. डी थिटा इज इक्वल टू ds अपॉन r and it is measured in radian. बेसिकली हा जो प्लेन अँगल असेल तर हा प्लेन अँगल 2 डायमेन्शनल अॅनालॉगस असेल. मग 2 डायमेन्शनल अॅनालॉगस मध्ये आपण समजून घ्यायचं की हा प्लेन अँगल असेल आणि प्लेन अँगलचा फॉर्म्युला डी थिटा इज इक्वल टू ds अपॉन r असेल. आय होप ही जी कन्सेप्ट असेल तर ती कन्सेप्ट प्रत्येकाला अंडरस्टँड झाली असेल. आर्क म्हणजे काय, तर सेगमेंट ऑफ सर्क्युलर पाथ इज कॉल्ड ॲज आर्क असेल तो. आणि हा जो प्लेन अँगल असेल तर त्या प्लेन अँगलचं जे मेजरमेंट असेल तर ते आपण रॅडियन मध्ये करत असतो. ठीक आहे, त्यानंतर आपला जो नेक्स्ट सप्लिमेंटरी युनिट असेल तर तो म्हणजे सॉलिड अँगल. आणि सॉलिड अँगलचं मेजरमेंट आपण हे डी ओमेगा ने करत असतो. ठीक आहे, मग हा जो सॉलिड अँगल असेल तर हा सॉलिड अँगल हा एक 3 डायमेन्शनल अॅनालॉगस असेल. जसं की आपण हा जो प्लेन अँगल असेल तर त्या प्लेन अँगल हा 2 डायमेन्शनल अॅनालॉगस आहे. आणि हा जो सॉलिड अँगल असेल तर सॉलिड अँगल हा 3 डायमेन्शनल अॅनालॉगस असेल. मग या ठिकाणी बघा, सॉलिड अँगलची जी डेफिनेशन असेल तर त्या सॉलिड अँगलची डेफिनेशन आधी आपण अंडरस्टँड करून घेऊ. therefore the ratio of area of a sphere to the square of radius of a sphere is called as solid angle. This is the simple definition of solid angle. And solid angle is a 3-dimensional analogous. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो,
सॉलिड अँगलची डेफिनेशन काय असेल? द रेशो ऑफ एरिया ऑफ अ स्फिअर टू द स्क्वेअर ऑफ अ रेडियस. स्क्वेअर ऑफ रेडियस ऑफ अ स्फिअर इज कॉल्ड ॲज सॉलिड अँगल. आणि सॉलिड अँगल हा 3 डायमेन्शनल अॅनालॉगस असेल. मग प्लेन अँगल मधला आणि सॉलिड अँगल मधला जो सगळ्यात महत्त्वाचा डिफरन्स असेल तर प्लेन अँगल हा 2 डायमेन्शनल आहे आणि सॉलिड अँगल हा 3 डायमेन्शनल असेल. मग आता हा जो सॉलिड अँगल असेल तर त्या सॉलिड अँगलची जी कन्सेप्ट असेल तर ती कन्सेप्ट आपल्याला एका डायग्राम थ्रू अंडरस्टँड करून घ्यायची. सपोज हा स्फेरिकल सरफेस आहे आणि त्या स्फेरिकल सरफेसचा एरिया डीए येत आहे. ठीक आहे. त्यानंतर पॉइंट ऑफ ओ पासून एक लाईन जॉईन केलेली पॉइंट ऑफ ए ला त्याच्यातले रेडियस ही आर इतकी असेल. त्यानंतर पॉइंट ऑफ ओ पासून सेकंड लाईन जॉईन केलेली पॉइंट ऑफ बी ला त्याच्यातली पण रेडियस ही आर असेल. त्यानंतर पॉइंट ऑफ ओ पासून पॉइंट ऑफ सी ला थर्ड नंबरची लाईन जॉईन केली तिच्यातली रेडियस पण ही आर असेल. त्यानंतर पॉइंट ऑफ ओ पासून तर पॉइंट ऑफ डी पर्यंत आणखी 4 नंबरची लाईन जॉईन केली तिच्यातली रेडियस पण ही आर असेल. ठीक आहे. म्हणजे पॉइंट ऑफ ओ पासून तर आपण जो स्फेरिकल सरफेस असेल तर त्या स्फेरिकल सरफेसच्या नंबर ऑफ 4 पॉइंट्सला जी लाईन जॉईन करून दिली तर त्या लाईनला आपण म्हणतोय रेडियस आर. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा ही रेडियस आर असेल. मग या ठिकाणी हा एक फर्स्ट प्लेन अँगल मिळतोय. इथे पण प्लेन अँगल असेल आणि इथे पण प्लेन अँगल असेल. म्हणजे आपण हा जो डायग्राम अंडरस्टँड केलाय तर ह्या डायग्राम्स मध्ये आपल्याला नंबर ऑफ 3 नंबर ऑफ 4 प्लेन अँगल त्या ठिकाणी बघायला मिळतात. मग हे या ठिकाणी जर कॉम्बिनेशन ऑफ ऑल प्लेन अँगल केले मग ऑल प्लेन अँगलचं जर आपण कॉम्बिनेशन केले तर त्या ठिकाणी तयार होणारा जो अँगल असेल तर त्या अँगलला आपण म्हणतोय सॉलिड अँगल. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा हा जो तयार होणारा जो अँगल असेल तर त्या अँगलला म्हणतोय आपण सॉलिड अँगल. सॉलिड अँगल. द कॉम्बिनेशन ऑफ प्लेन अँगल्स इज इक्वल टू सॉलिड अँगल. ठीक आहे ना. मग या ठिकाणी बघा हे जे आपण आपल्याला जे मिळालेले जे प्लेन अँगल्स असतील तर त्या प्लेन अँगल्सला आपण एका ठिकाणी कंबाईन करून दिलं म्हणजे ह्या ठिकाणी तयार होणारा जो अँगल असेल तर त्या अँगलला आपण सॉलिड अँगल म्हणतोय आणि सॉलिड अँगल आपण हा डी ओमेगाने डिनोट करत असतो. ठीक आहे. मग देअरफॉर या ठिकाणी बघा देअरफॉर सॉलिड अँगल इज इक्वल टू म्हणजे डी ओमेगा इज इक्वल टू. आता सॉलिड अँगलची डेफिनेशन काय म्हणते? द रेशो ऑफ. रेशो म्हणजे काय बरं? मग आपण प्लेन अँगल मध्ये रेशो होता तर आपण त्या ठिकाणी डिव्हायडेशन केलं. मग सॉलिड अँगल मध्ये सुद्धा काय म्हटलंय? द रेशो ऑफ. रेशो म्हणजे काय? डिव्हायडेशन करणे. द रेशो ऑफ एरिया ऑफ द स्फिअर टू द स्क्वेअर ऑफ अ रेडियस ऑफ अ स्फिअर. म्हणजे या ठिकाणी एरिया ऑफ द स्फिअर आणि रेडियस ऑफ द स्फिअरचा आपल्याला काय करायचं बरं? रेशो करायचा आहे. मग डी ओमेगा इज इक्वल टू म्हणजे सॉलिड अँगल इज इक्वल टू. आता या ठिकाणी एरिया ऑफ द स्फिअर. एरिया ऑफ द स्फिअर किती बरं? हा डीए इतका असेल. एरिया ऑफ द स्फिअर डीए अपॉन. आता रेडियस किती बरं? ती रेडियस आर असेल बट त्या रेडियसचा काय करून द्यायचं बरं? स्क्वेअर करून द्यायचा आहे. म्हणजे हा रेडियसचा स्क्वेअर असेल. म्हणजे सॉलिड अँगल इज इक्वल टू एरिया ऑफ द स्फिअर डिवाइडेड बाय आर स्क्वेअर. ठीक आहे. मग बट डीए इज इक्वल टू एरिया ऑफ द स्फिअर इज इक्वल टू 4 pi r square. Put this value in this equation. Therefore, d omega is equal to 4 pi r square upon हा r square ह्या ठिकाणी as it is असेल. ठीक आहे ना. न्यूमरेटरचा r square आणि डिनोमिनेटरचा r square गेट कॅन्सल. मग therefore d omega is equal to आता रिमेनिंग काय असेल बघा? 4 pi असेल. That will be the value of solid angle. आपल्याला सॉलिड अँगलची जी व्हॅल्यू मिळाली तर त्या सॉलिड अँगलची व्हॅल्यू असेल 4 pi. आणि हा जो सॉलिड अँगल असेल तर त्या सॉलिड अँगलचं जे मेजरमेंट असेल तर ते मेजरमेंट आपण स्टे रेडियन मध्ये करतोय. कशामध्ये करतो बरं? ते स्टे रेडियन. देअरफॉर इट इज मेजर्ड इन स्टे रेडियन. इट इज मेजर्ड इन स्टे रेडियन. इन शॉर्ट तुम्ही त्याला एसआर ने पण त्या ठिकाणी डिनोट करू शकता. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चर मध्ये आपण 2 सप्लिमेंटरी युनिटचा स्टडी केला. त्याच्यातला फर्स्ट होता प्लेन अँगल ज्याला आपण डी थीटाने डिनोट केलं आणि सेकंड होता सॉलिड अँगल ज्याला आपण डी ओमेगाने डिनोट करून दिलं. दोघांची कन्सेप्ट आपण ह्या ठिकाणी अंडरस्टँड केली. प्लेन अँगल हा 2 डायमेन्शनल असेल आणि सॉलिड अँगल हा 3 डायमेन्शनल अॅनालॉगस असेल. त्याची जी कन्सेप्ट असेल तर ती कन्सेप्ट प्रत्येकाला अंडरस्टँड झाली असेल. ओके. त्यानंतर आपला जो सगळ्यात महत्त्वाचा जो अंडरस्टँडिंग पार्ट होता की आपण त्याचं जे प्लेन अँगलचे मेजरमेंट आपण हे रेडियन मध्ये करतोय आणि सॉलिड अँगलचे मेजरमेंट आपण हे स्टे रेडियन मध्ये करतोय.
ठीक आहे. आय होप हे दोन्ही जे सप्लिमेंटरी युनिट असेल तर ते दोन्ही सप्लिमेंटरी युनिट प्रत्येकाला अंडरस्टँड झाले असेल. तेव्हा पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. तोपर्यंत गुड बाय. थँक्यू.